नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझं पिंपरी चिंचवड या चॅनलमध्ये. वाचक हो, माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं पत्रकारिता करणं. माझ्या आयुष्यात माझे दोन ध्येय होते. एक तर मला एक शिक्षक बनायचं होतं किंवा मला चांगलं पत्रकार बनायचं होतं. शिक्षक तर मी बनू नाही शकलो. आयुष्याच्या आता 50 नंतर परमेश्वराच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाने आयुष्य बऱ्यापैकी सेट झाले असं वाटत असताना मला पत्रकारितेची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि मी ठरवलं की आता उर्वरित आयुष्य आपलं पत्रकारितेसाठी द्यायचं. पण तुमच्या पुढे असेच विषय जर घेऊन पुन्हा पुन्हा जर यावं लागत असेल तर मग मनाला खूप खंत वाटते की आपण पत्रकारिता करावी का. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल मला काय विषयावर बोलायचं आहे. मागच्या काही दिवसात पुण्यात अत्यंत अमानवी घटना घडत आहेत. ज्या घटना आपल्याला वाचायला नको वाटतात, आपल्या डोळ्यासमोर त्याची चर्चा नकोशी वाटती, अशा काही घटना मागच्या काही दिवसात सातत्याने पुण्यात घडतात. मग ती सख्खी नातीवर बलात्कार करणं असो किंवा स्वतःच्या मुलीवर बापाने मागच्या काही वर्षापासून सातत्याने लैंगिक अत्याचार करत असलेले असो किंवा एका 16 वर्षाच्या नराधम मुलाने 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून करून त्याचं प्रेताची विल्हेवाट लावणं असो किंवा 65 वर्षाच्या एका श्वापदाने 3.5 वर्ष 4 वर्षीय मुलीच्या शरीराचे लचके तोडून तिच्या मृतदेहाची निर्दयपणे विल्हेवाट करावी. मंडळी, आपण कुठे चाललोत? आणि मग ह्याच बातम्या मी तुमच्या पुढे सातत्याने घेऊन यायचं का? याच बातम्यासाठी तुमच्या समोर मी येणार असेल तर मग काय अर्थ आहे ह्या? आपण नक्की कुठे चाललो आहोत? आपल्यातली मानवता संपत चालली की पुणे शहर आपल्या संस्कृतीला, आपल्या एक दैदिप्यमान वारशाला कालिमा लागत असताना शांतपणे बसते? कधी कधी असं वाटतं नशिबान आहे मी मुलगी नाही आहे मला म्हणून. तुम्हाला खोटं वाटेल, आम्हाला सख्खी बहीण नसल्यामुळे वडील शिक्षक होते. वडिलांच्या ज्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्या सगळ्या आमच्या बहिणी होत्या. मी आणि माझा मोठा भाऊ, आम्हाला कधीही राखी पौर्णिमेला बहीण नसल्याची कधीच उणीव भासली नाही. इतक्या आमच्या दोन्ही हातात राख्या असायच्या. त्यानंतर मला बहीण नसल्यानंतर माझ्या मोठ्या भावाच्या पहिली मुलगी जेव्हा झाली तर तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या आईने संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले होते. बीडचे डॉक्टर सुनील राऊत माने म्हणून एक अत्यंत सुप्रसिद्ध त्या काळातलं स्त्रीरोगतज्ञ म्हणून नाव होतं. त्या डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं की म्हणे, काकू मी पहिली केस अशी पाहिली की मुलाला मुलगी झाली म्हणून मुलाच्या आईने हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले. पण त्यानंतर मला सुद्धा लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा झाला आणि जवळपास 7 वर्ष आम्ही ठरवलं होतं की आता आपल्याला दुसरा अपत्यच नको. पण आम्ही 7 वर्षानंतर आम्हाला वाटलं की जी कमी बहीण नसल्याची होती ती कदाचित माझ्या मुलाला तरी बहिणीचं सुख मिळेल म्हणून आम्ही 7 वर्षानंतर पुन्हा एक चान्स घेतला. खरं ती वैयक्तिक गोष्ट आहे, याची चर्चा करायला नको होती. पण तुम्हाला आत्ता खरं सांगतो असं वाटतं, आता तो मुलगा 18 वर्षाचा झाला आहे आणि आज मला असं वाटतं की परमेश्वरा मला मुलगी नाही दिलीस ना, खरंच माझ्यावर तू उपकारच केलेस. काय घडतंय मंडळी? तुमच्या मुली सुरक्षित आहेत का? आज मुलगी घराच्या बाहेर पडली, कुठल्या हिंस्र श्वापदाची तिच्यावर वखवकलेली नजर जाते का? त्याच्यातला श्वापद, नराधम, जंगली जानवर काय शब्द वापरावेत? त्याची भूक, ती वखवक जागी होईल का? तो त्या लेकराला नको वाटतं मंडळी विषयावर बोलायला. पण खूप दुर्दैव आहे, सातत्याने अशा घटना घडतात. आणि हे पुणे सांस्कृतिक वारसा असलेलं शहर, ज्याची जगभर एक सुसंस्कृत शहर अशी ओळख होती, त्या पुण्यात लागोपाठ सतत कायद्याचा अजिबात धाक नसावा अशा ह्या मानवतेला काळीमा लावणाऱ्या घटना घडतायत. आणि आपण शांतपणे त्या घटना वाचतो, आपण एकमेकाला फॉरवर्ड करतो आणि दुसऱ्या क्षणी आपण विसरून जातो. हेच आपलं मानवपण आहे, हीच आपल्यातली माणुसकी आहे, हीच आपली नैतिकता आहे.
दुसऱ्याची मुलगी मुलगी नाही, तिच्यावर होणारा अन्याय अन्याय नाही. आणि मग मलाही कुठेतरी प्रश्न पडतोय की मी हेच व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे यायचं का? आणि मी खरं सांगतो, कदाचित माझा या विषयावरचा हा शेवटचा व्हिडिओ असेल. यानंतर मी अशा विषयावर तुमच्या पुढे यायची माझ्यात मुळात धाडसच नाही, म्हणजे मी भेकड आहे. कारण माझ्यात कधीही अन्यायाला प्रतिकार करायची माझ्यात शक्तीच नव्हती. त्याच्यामुळं हे होणारे अन्याय मी निमूटपणे तुमच्या पुढे फक्त सांगणार का? आणि मग ह्या केवळ याच बातम्या करायचं असेल तर माझं पिंपरी चिंचवड चॅनल चालवावं का? मला खूप प्रश्न पडलाय. कारण कोणालाच काय वाटत नाही मंडळी. 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाचा अनैसर्गिक अत्याचाराने खून होतो. 3.5-4 वर्षाची मुलगी 65 वर्षाच्या नराधमाला बळी पडते. आणि आपण स्वतःला विद्वान समजणारे लोक अशा प्रकरणात त्यांच्या जाती काढत बसतो. मंडळी कुठं चाललोत आपण? अहो, नराधमाला कशी जात? वखवकल्या जनावराला कुठली कळतीये जात? कुठलं कळतंय वय? 3.5-4 वर्षाची मुलगी 65 वर्षाच्या त्या लांडग्याला कळलं नसल? पण त्याच्यातलं जनावर जेव्हा जागं झालं होतं त्याला काहीच कळलं नाही. त्याला फक्त माहिती होतं आपली वासना शमवावी. आणि ती वासना शमवताना त्या निर्दयीपणे त्या कळीचा त्याने कुस्करून टाकली. पण आपल्या या पौरुषाचा गवगवा होऊ नये म्हणून त्यांनी त्या लेकराचा निर्दयपणे खून केला. 2 दिवस फक्त आपण निषेध व्यक्त केला. व्हॉट्सअपला नसा ताणून बेंबीच्या देठापासून ओरडलो, विसरून गेलो. त्यानंतर कालच वाचण्यात आलं की एका नराधम बापाने मुलीवर मागच्या 3 वर्षापासून सतत लैंगिक अत्याचार करत होता. आई कामाला जात होती. यानंतर त्याची ती विकृत नजर लहान्या 10 वर्षाच्या मुलीवर पडली. मग मोठी मुलगी जी गेल्या कित्येक वर्षापासून अन्याय सहन करत होती, तिने ती गोष्ट मावशीला सांगितली, आईला सांगितली, किंवा तिच्यातला अन्यायाला विरोध करण्याचा बाणा जागृत झाला असं म्हणता येईल. एकूणच काय, कधीतरी अन्यायाला वाचा फुटते ती अशा पद्धतीने फुटली. पण ही एकच घटना झाली. अशा कित्येक घटना आहेत ज्या आपण निमूटपणे घर की बात बंद मुठ्ठी लाखाची असं म्हणून या घटनेकडं दुर्लक्ष करतो किंवा आपण त्याच्यावर पडदा टाकतो आणि गुन्हेगारांचं याच माफ करण्याच्या वृत्तीने किंवा अन्याय सहन करण्याच्या वृत्तीने फावतं मंडळी. आणि त्यांच्यातला वखवकलेला जनावर आणखी लचके तोडत राहतो. आणि तुम्ही आम्ही शांतपणे व्हिडिओ करतो, व्हिडिओ पाहतो, एकमेकाला फॉरवर्ड करतो. फारच चांगला वाटला तर क्षणभर म्हणतो सुंदर व्हिडिओ केलाय तुम्ही, नंतर विसरून जातो. तुम्हाला काही काम आहे का नाही असंही म्हणणारे असतात. तर ही आता विचार करण्याची वेळ आली. मला माहिती आहे न्यायाधीशांनाही वाटत असं, न्यायाधीशांनाही मुली असतील, त्या अन्याय झालेल्या मुलीवर आपली मुलगी पाहतही असतील, त्यांनाही वाटत असेल की याला कडक शिक्षा द्यावी. पण त्या क्षणी न्याय आसनावर बसताना त्यांनी घेतलेली शपथ त्यांना आठवत असेल, ती शपथ त्यांना मजबूर करत असतील. मी दोष कुणाला देत नाही. दोष फक्त आपल्या प्रणालीचा आहे, न्यायव्यवस्थेचा आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्दोष अडकू नये. पण एक निर्दोष अडकू नये म्हणून आपण 100 गुन्हेगारांना किती दिवस पाठीशी घालायचं, हा प्रश्न आता सगळ्यांनी स्वतःला विचारावा. न्यायालयाने न्यायप्रणालीला विचारावा, न्यायाधीशांनी त्या खुर्चीला विचारावा, पोलिसांनी कारवाई करताना स्वतःला विचारावा आणि कायद्यात त्वरित बदल करावा. यासाठी तुमचं संघटन, तुमची ताकद, तुमची जागृती खूप गरजेची आहे. तुमच्या एकीने जे होईल ते कसल्याच विरोध होणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो मंडळी की आणखी निर्दोष मुली, आणखी निर्दोष निरागस कळ्या कुस्करून जाऊ देऊ नका. त्यांना त्यांचं उज्ज्वल आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या. आयुष्य खूप सुंदर आहे मंडळी. तुम्हाला आम्हाला असं कुणाचं आयुष्य
बर्बाद करण्याचं, हनन करण्याचं काहीही अधिकार नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य परमेश्वराने दिलंय, ते त्यांनी आनंदी पद्धतीने जगावं. आणि म्हणूनच माझी आम्हाला प्रणालीला, शासनाला, पोलीस प्रशासनाला, सगळ्यांना एक पत्रकार म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून एक भावनिक आव्हान आहे की त्या कायद्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या लवकरात लवकर दूर करा. आणि इथून पुढे अन्याय होत असताना व्हिडिओ करू नका मंडळी. आपण बघतो हल्ली असे प्रकार घडतात, लोक लांबून शूटिंग करतात. कुठे चाललोत आपण? त्या क्षणी ते शूटिंग बाजूला ठेवा, मारा त्या नराधमाला, मुका मार द्या, बेदम मारहाण करा त्याला. पण व्हिडिओ काय करत बसता? आणि व्हिडिओ करायचे असेल तर एकीचे करा, संघटनाचे करा. न्यायप्रणालीच्या त्रुटीविरुद्ध आवाज उठवा. आणि आपला भारताची जी महान संस्कृती आहे, जी लोप पावत चालली आहे, ती पुन्हा एकदा ज्वलंत करण्यासाठी एकीने लढत राहा, आवाज उठवा. एवढंच आवाहन मी एक पत्रकार, एक सामान्य माणूस म्हणून आपल्या पुढे करतोय. मी आजही म्हणणार नाही की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ही तुमची मर्जी. तुम्हाला वाटलं तर विचार करा, नाही वाटलं तर थंड बसा. कारण आम्ही शंड, आम्ही थंड, असंच हल्लीचं आहे. प्रत्येकाने विचार करावा, एवढीच विनंती. धन्यवाद.